नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,22,700, 22 कॅरेट दर आहे 1,12,880, तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,60,500. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात खड्डेमय रस्त्यामुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील सक्रिय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी, मंत्र्यांनी दिले आश्वासन. मराठवाडा व विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढे आला चंदगड तालुका खरेदी विक्री संघ. संघाचे चेअरमन आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली 5 लाखांची मदत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द. चंदगड परिसरातील पर्यटन विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा पुढाकार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आमदार पाटील यांची चर्चा. चंदगड, गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाला मिळणार गती. गडिंग्लजमध्ये वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन, राज्यव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद. खासगीकरण, रिक्त पदे आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद. महावितरण कार्यालयासमोर निदर्शने. महिलेने फक्त जगायचं नाही तर जग घडवायचं आहे, शीतल पाटील यांचे प्रतिपादन. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महिलांच्या सबलीकरणाचे आयाम कार्यशाळा. सामाजिक, आर्थिक आणि तंत्रशास्त्रीय सबलीकरणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन. छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात सीमाकवी रवींद्र पाटील यांचा गौरव. साहित्य, पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान झाला सन्मान. पुण्यातील सोहळ्यात मराठी संस्कृतीचा आणि सीमा भागाचा अभिमान भुमला. तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार. साधना, जागृती आणि नेसरी कॉलेजने मिळवले विजेतेपद. तेजस गावित, हार्दिक विरंबोळे आणि राजदीप पाटील ठरले स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कालकुंद्री येथे गुणवंतांचा सत्कार उत्साहात. सीईटी व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान. वाचनालयात सहकार्याबद्दल MB पाटील यांचा विशेष गौरव. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचा नवा अध्याय. बेंटली सिस्टीम पुणेकडून 17,50,000 रुपयांचे ई-लर्निंग किट 14 शाळांना वितरित. राहुल पाटील व युवराज पाटील यांच्या प्रयत्नातून साकारला डिजिटल शिक्षणाचा उपक्रम. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.